महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूण आकर्षक ठेव आणि कर्ज योजनांसाठी नजीकच्या शाखांशी संपर्क साधा. फोन 0231 253 2406 व 253 4406. मंत्री पदावर काम करत असताना मी खरंच कुठं पक्ष बघितला नाही. मान्यताई तर पहिल्या निवडणुकीला उभा होत्या. माझी ताईंची आम्ही काही ओळख बी नव्हती. त्या राष्ट्रवादीतनं उभा होत्या. आम्ही आमच्या सहकारी मित्राला अपक्ष उभा केलं. पहिली निवडणूक झाली, आम्ही सगळे बरोबर आहे. दुसऱ्या निवडणुकीला भाजप शिवसेनेबरोबर आम्ही युती केली. आम्हाला वाटलं ह्यांच्यावर युती केली तर विधानसभेला 2-4 जागा निवडून येतील, 2-4 शेतकऱ्याची पोरं आमदार होतील, जिल्हा परिषदला 4-2 निवडून येतील, शेतकऱ्याची पोरं जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य होतील. पण आम्हाला माहितच नव्हतं एकटाच बोक आहे. लोण्याचा गोळा लांब तो कधी वास बी येऊ देत नाही. लोकसभेच्या निवडणुकीला मोदी लाटेवर स्वार झाला, खासदार झाला आणि आमदारकीला हातात घंटा आला. उल्हास दादा तिकीट कापलं का तर ते बहुजन समाजाचं पोरग होत, ते आमदार झालं तर आपलं राजकारण संपलं. तिकीट कापलं उल्हास दादाचं. दादा सेनेत गेलं, आमदार झालं. मी आमदार आणि मंत्री सहजासहजी झालो नाही. आता निवडणूक झाली की हे युती तोडणार. हे राहत नाही पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसवर, झेडपीला राहत नाही, आमदारकीला राहत नाही. पुन्हा काय म्हणणार, मला कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा. ह्याचं भागलं कुठला न्याय आलाय काय. पंढरपूर ते बारामती आम्ही पायी चाललो होतो. पण मला गंमत वाटते, सगळे पायी चाललो, आम्ही पायी चाललो, पण आमच्या पायाला फोड बी आलं नाही तर पट्ट्या बी नाही. त्या ही भानगड काय. निवडणूक आली की एका पुस्तकावर फोटो येतोय का, पायाला पट्ट्या लावल्या. काही एकटं चालत होता का तुम्ही? तुमच्या पायाला फोड आलं, पट्ट्या दाखवता. अरे ह्या जनतेनं तुम्हाला खासदार केलं आणि महिन्याला 2.5 लाख रुपये पगार घ्यायला लागला असा तो काय वाटला का इथं आणून? अरे पायाला फोड आला त्याचं बक्षीस मिळालं की. एकदा आमदार, 2दा खासदार तरी डबा पुढे येतो. यार दे माय मला, किती द्यायचं तुला? काय त्याला ती माफ आहे का डबा? आणि मग काय म्हणे, 1 नोट 1 वोट. आई शपथ सांगतो त्या डब्यातल्या पैशानं चिठ्ठ्या बी छापायचं होत नाही. अपवासाठी आमच्याकडे स्वतंत्र टोळी आहे. आता 8-10 दिवसानं गावागावात निघते बघा. उगाच सदाभाऊ लय वाईट माणूस, त्याला लय जमीन आहे, लय पैसा आहे, तो लय वाईट वागतो. ही आम्ही प्रशिक्षणच आहे. तुम्ही म्हणणार सदाभाऊ तुम्हाला जसं काय माहित, त्या शाळेचा मुख्याध्यापकच मी होतो. अरे गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही काय बोलला? माझ्याकडे वर्तमानपत्राची कात्र नाही. आवाड्यांना गाडल्याशिवाय राहणार नाही. 5 वर्ष झाली आवाडे बी गेला. त्याच्या गेल्या निवडणुकीत पवार साहेबांच्या किती टीका, म्हणजे आम्ही बी त्यात होतो. किती टीका. अगदी पंढरपूर ते बारामती चालायला लागल्यावर म्हणले, मगाशी जाधव साहेबांनी सांगितलं मी का निघालोय बारामतीला, तर या रेड्याच्या तोंडातनं मला वेद बोलवून घ्यायचे आहे. मला वाटले ज्ञानेश्वरच निघाले. पण आता कुठं आहे? आता रेड्याच्या शेपूट धरून निघालेले आहे. अरे जनतेला किती पागल करणार तुम्ही.
केंद्राला आम्ही सांगितलं साखरेचा हमी भाव बांधून द्या. 60 वर्षामध्ये कधी हमी भाव बांधून दिला गेला नाही. तो आम्ही 29 रुपये पहिल्यांदा केंद्राने जाहीर केला, नंतर आम्ही कडू दिला, परिषद घेतली आणि केंद्राला मागणी केली 31 रुपये किलोचा हमी भाव बांधून द्या. केंद्राने 31 रुपये किलोचा हमी भाव बांधून दिला. अरे 5 वर्षात एकही आंदोलन झालं नाही. आज इथं बसलेल्या शेतकऱ्यांना मी सांगतो, मी जरी सरकारमध्ये असलो आणि उद्या जर शेतकरी अन्याय व्हायला लागला तर मंत्रिपदाची चुला फेकून देऊन तुमच्यावर रस्त्यावर उभा राहायला तयार आहे. पण लोकांना भावनिक नाही करणार, उगत हात वर करायचं. हे हात माझे स्वच्छ आहे. आमचं काय गटार गंगेतला इथं का? अरे किती दिवस कुणाला सांगायचं? मी वैयक्तिक तुम्ही किती मिळालं काय मिळालं याच्यावर बोलणार नाही. अजून 10 तारखेनंतर बरंचसं बोलायचं आहे.